श्री स्वामी समर्थ. नवनाथ पारायण करण्याचे महत्व. अध्याय 1. संबंध बाधा नाहीशी होऊ शकते. अध्याय 2. धन प्राप्ती होऊन आपले कर्म सफल होते. अध्याय 3. शत्रूचा नाश, मुष्टियुद्ध विद्येची प्राप्ती, घरात मारुतीचे वास्तव्य. अध्याय 4. कपटाची बंधने सुटतील, शत्रूचा पराभव, राजदरबारी मान. अध्याय 5. घरात भूतबाधा असेल तर थांबेल व पुन्हा होणार नाही. अध्याय 6. शत्रूचे हृदय पालटेल, त्याच्या मनातील कपट जाऊन तो मित्र होईल. अध्याय 7. 84 लाख योनीत जन्म येणार नाही, व्यथा चिंता संपेल. अध्याय 8. दूरदेशी गेलेला मित्र परत येईल, काळजी संपेल. अध्याय 9. 14 विद्या व 64 कला प्राप्त होऊ शकतील. अध्याय 10. स्त्री दोष नाहीसे होतील, मन सात्विक होईल, मुले जगतील. अध्याय 11. अग्निपीडा दूर होईल, गृहदोष संपतील, संततीची प्राप्ती होईल. अध्याय 12. देवतांचा क्षोभ संपेल व देवता अनुग्रह करतील. अध्याय 13. स्त्री हत्येचा दोष संपेल व पूर्वजांचा उद्धार होईल. अध्याय 14. कारागृहातून सुटका, निर्दोषपणे लोकात राहता येईल. अध्याय 15. घरातील भांडणे थांबून सुख शांती लाभेल. अध्याय 16. वाईट स्वप्नांचा नाश होईल. अध्याय 17. योग सिद्धी लाभेल व सन्मार्गाची प्राप्ती होईल. अध्याय 18. ब्रह्महत्येचा दोष संपेल, कुंभीपाक नरकातून पितरांचा उद्धार होईल. अध्याय 19. परमानंददायी मोक्ष मार्ग खुला होईल. अध्याय 20. मन ताब्यात येऊन प्रपंच सुखी होईल. अध्याय 21. गोहत्येचे पातक संपेल व तपोलोकात प्रवेश होईल. अध्याय 22. ज्ञान संपन्न मुलगा होईल व तो विद्वानांना मान्य होईल. अध्याय 23. घरातील सुवर्ण टिकून राहील. अध्याय 24. बाल हत्या दोष संपेल व मुले सुखी होतील. अध्याय 25. शाप लागणार नाही, मनुष्य जन्म मिळून सुंदर स्त्री व पुत्र लाभेल. अध्याय 26. गोहत्येचा दोष संपेल व मुले शत्रुतुल्य होणार नाहीत. अध्याय 27. हरवलेली वस्तू मिळेल, गेलेला अधिकार परत मिळेल. अध्याय 28. गुणवान स्त्रीचे लग्न होऊन व ती अखंड सेवा करेल. अध्याय 29. क्षयरोग बरा होईल, त्रिविध ताप संपेल. अध्याय 30. चोरांची दृष्टी नाहीशी होईल. अध्याय 31. शाबरी मंत्राचे कपटी प्रयोग आपणावर होणार नाहीत. अध्याय 32. गंडांतरे संपतील, आयुष्य वाढेल. अध्याय 33. धनुर्वाद होणार नाही व झाला असेल तर बरा होईल. अध्याय 34. सर्व कर्म सिद्धी होऊन जीवन यशस्वी होईल. अध्याय 35. महासिद्धी प्राप्त होऊन 42 पिढ्यांचा उद्धार होईल. अध्याय 36. साप व विंचू यांचे विष उतरून मनुष्य बरा होईल. अध्याय 37. दुशीलपणा संपून विद्या प्राप्त होईल. अध्याय 38. हिवताप, नरज्वर व इतर ताप नाहीसे होतील. अध्याय 39. युद्धात विजय प्राप्त होऊ शकेल. अध्याय 40. कामधेनूप्रमाणे सर्व इच्छा पूर्ण होतील. संपूर्ण नवनाथ वाचण्याने पुण्य वाढेल. श्री स्वामी समर्थ. श्री नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रसादिक आहे व साधकाला विधीपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा ग्रंथ आहे. हा ग्रंथ 40 अध्यायांचा आहे. याच्या ओव्या 7600 आहेत. याचा ग्रंथ करता धोंडीसूद मालू कवी या नावाचा आहे. तो नरहरी वंशातील असून परम भक्त आहे. त्याचप्रमाणे हा ग्रंथ भक्तिरस व अद्भुत रसाने परिपूर्ण भरलेला आहे. हा ग्रंथ शके 1741 प्रमाथी नाम संवत्सरात ज्येष्ठ शुद्ध प्रतिपदेला लिहून पूर्ण झाला असा ग्रंथात उल्लेख आहे. श्रीमद भगवतांच्या 11व्या स्कंदामध्ये नवनारायणचे संवाद निमी राजाशी झाले आहेत. ते नवनारायण ऋषभदेवांच्या 100 पुत्रांपैकी 9 जण भक्त म्हणून प्रसिद्ध आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून कवी नारायणाने मच्छिंद्र हे नाव धारण केले. हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर, प्रबोध्वाने कानिफ, पिप्पलायाने चरपट, अविहोत्राने नागेश, द्रुमिलाने भरतनाथ, चमसाने रेवन व करभाजनाने गहिनी अशी नाव धारण केली व कलियुगात अवतार धारण केले. हा नवनाथांचा संप्रदाय मूळ श्री दत्तात्रय गुरूंपासून प्रवृत्त झाला असून आजही या संप्रदायात दिव्य तेजस्वी लोकांची उज्ज्वल परंपरा दिसून येते. श्री नवनाथ भक्तिसार या ग्रंथात नवनाथांचे अद्भुत चरित्र वर्णिले आहे. हा ग्रंथ दिव्य चरित्राने नटलेला आहे. या ग्रंथाच्या वाचनाने ऐहिक उत्कर्ष व पारलौकिक कल्याण खात्रीने होते असा भक्तांचा अनुभव आहे. पारायण व सप्ताह पद्धतीचे नियम खालीलप्रमाणे आहेत. दिन शुद्धी पाहून ग्रंथारंभ करावा. पूर्वेकडे मुख करून ग्रंथ वाचनासाठी आसनावर बसावे. चौरंगावर दत्ताची तसबीर ठेवावी व पोथी पण ठेवावी. गणपतीचे स्मरण करून देवांचा व थोर मंडळींचा नमस्कार करून ग्रंथाची व दत्तात्रयांची पूजा करावी. नैवेद्यासाठी पेढे, दूध, खडीसाखर, शक्य झाल्यास वडे असावेत. वाचन पूर्ण होईपर्यंत समयी अखंड ठेवावी. धूप निरंजन लावावे. प्रथम दिवशी विडा, सुपारी, नारळ व दक्षिणा ठेवावी. शुचिरभूत असावे. ब्रह्मचर्य पाळावे. अध्याय सुरू झाल्यापासून संपेपर्यंत आसनावरून उठू नये व कोणाशी बोलू नये. शक्यतो सोहळ्याने वाचन करावे. रात्री घोंगडीवर झोपावे. प्रतिदिन वाचन झाल्यावर दत्ताची आरती करावी. सांगतेसाठी ब्राह्मण सुवासिनीस भोजन घालावे.
ज्यांना सप्ताह वाचण्यास वेळ नसेल त्यांनी श्रावण सारख्या पवित्र महिन्यात संपूर्ण महिनाभर वाचन करावे. मात्र अध्याय संपूर्ण वाचावा. काही दिवस 2 अध्याय वाचावे. वरील सप्ताह व महिन्यांचे पारायण घरी वाचले तरी चालेल, परंतु ज्याला लवकर फळ मिळावे अशी इच्छा असेल त्यांनी गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, माहूर, गिरनार आदी दत्तस्थानांच्या ठिकाणी वाचन करावे. ज्याला समग्र अध्याय वाचण्यास वेळ नसेल त्यांनी एकतरी ओवी वाचावी व नवनाथांची प्रार्थना करावी, म्हणजे मनोकामना पूर्ण होते. श्री स्वामी समर्थ.